नाही आपल्याला ना इथं बोलणार नाही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या विषयावर विशेष अधिवेशन घ्यावं या मागणीसाठी आमदार राजभराव ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसलेत। या पत्रकारांच्या पाठीमागे असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी इकडे समोर येऊन बसून घ्यायचे। हे आंदोलन बेमुदत आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आमदार राजभराव ठिय्या आंदोलनात बसणार आहेत। सर्व समाज बांधवांनी या पायऱ्यांवर बसून घ्यायचंय। मुलाखत नाही तोर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। एक मराठा, एक मराठा। राजभराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, विशेष अधिवेशन झालंच पाहिजे। अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। एक मराठा, एक मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, विशेष अधिवेशन झालंच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मराठ्यांना स्वतंत्र, मराठ्यांच्या पोरांना स्वतंत्र वसतिगृह मिळालंच पाहिजे। मराठ्यांच्या पोरांना स्वतंत्र वसतिगृह मिळालंच पाहिजे। अरे मराठ्यांच्या पोरांना स्वतंत्र वसतिगृह मिळालंच पाहिजे। जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज
मी एवढा की पुढे जाऊन मुलाखत घेईल मग जर तिथंच बोलला म्हणणार तिथं जाऊन वरायचं चल त्याला मी असं जाईल मग जायचं वयाच्या 11व्या वर्षापासून जे व्यक्तिमत्व चळवळीमध्ये सहभागी असतं, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी बार्शी शहरामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाची शाखा स्थापन केली आणि मराठा समाजाच्या प्रत्येक चळवळीमध्ये फक्त मनानं नाही, फक्त तनानं नाही, तर आपल्या दातृत्वाचा दाखला देत प्रत्येक ठिकाणी सहभागी असलेले माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी 4 दिवसाखाली एक घोषणा केली होती की मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावं, यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि सर्व पक्षांनी त्यामध्ये आणि सर्व आमदारांनी त्या अधिवेशनामध्ये आपली भूमिका मांडावी. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि सगळ्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतर काल काही विद्यार्थीगण आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे आले होते की आम्हाला पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती मिळते, परंतु 20,000मध्ये भाऊ आमचं वर्षाचं कोणत्याही प्रकारची सोय होत नाही, महिन्याला आमचा जवळजवळ 5,000 ते 6,000 रुपये खर्च होतो. म्हणून काल रात्री 10 वाजता माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी एक भूमिका घेतली की मराठ्यांच्या सुद्धा मुलांना स्वतंत्र मोफत वसतिगृह निर्माण झाली पाहिजे आणि ती त्वरित मागणी मान्य करावी. यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना त्वरित पत्रव्यवहार केलेला आहे. ते पत्रवती मागणी आपण आपल्यासमोर मी या ठिकाणी वाचून दाखवतो. विषय मुलांना व मुलींना उच्च उत्पन्न गटासह, म्हणजे जी 8 लाखाची जी मर्यादा आहे त्याच्याही पुढं, म्हणजे मुलांना व मुलींना उच्च उत्पन्न गटासह व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच ओबीसी प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100% माफ करणे व सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा मुलांसाठी व मुलींसाठी पूर्ण क्षमतेने वसतिगृह योजना सुरू करणे याबाबत उपरोक्त विषयांवर विनंती करतो की चालू वर्षी शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100% माफ केले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन. परंतु वरील प्रवर्गातील उच्च उत्पन्न गटातील मुलींनाही वरील शिक्षण शुल्क माफीचा लाभ मिळावा. तसेच वरील नमूद समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे, त्यांना त्यांच्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरी मुलींप्रमाणे मुलांच्या शिक्षणाकरिता देखील उच्च उत्पन्न गटासह सर्वांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100% माफ करून त्यांनाही उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच इतर समाजाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर पूर्ण क्षमतेने स्वतंत्र मोफत वसतिगृह योजना सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रात, बघा सगळ्यात महत्वाची मागणी, संपूर्ण महाराष्ट्रात मुलांना शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विनामूल्य करावं अशी मागणी माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या वतीने केलेली आहे. आमदार राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो, झालंच पाहिजे, विशेष अधिवेशन झालंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज
ओबीसीतून आरक्षण, ओबीसीतून आरक्षण. आले का प्रॉब्लेम येत नाही ना. अरे फिनिश केलं मी बंद पडतंय. मग विचार काय करतो तू. एक मराठा, एक मराठा. मराठा भूषण आमदार राजेभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. जय भवानी. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. सागर सर मराठा भूषण, मराठा भूषण आमदार राजेभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. मराठा भूषण राजेभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. सगळ्यांची भूमिका कळली पाहिजे ना. एकदा हात वर करून घोषणा द्या. महाराष्ट्राला कळलं पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. एक मराठा, एक मराठा. आमदार राजेभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. आमदार राजेभाऊ राऊत तुम आगे बढ़ो.
हा जय भवानी जय भवानी राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय भवानी अरे कोण म्हणतंय देत नाही अरे कोण म्हणतंय देत नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय जय मराठा भूषण आमदार राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मराठा भूषण राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बसलं ते आता आतमध्ये ठीक आहे तर तिथं जाऊन आत, ठीक आहे चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे चालत पाहिजे मराठा भूषण आमदार राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो मराठा भूषण आमदार राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो एक मराठा एक मराठा जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की देवांचे सर ते सगळे चालले आता मग आता सगळे सोबत असणार ना चालत पाहिजे चालत पाहिजे अरे कोण म्हणतंय देत नाही अरे कोण म्हणतंय देत नाही मराठा भूषण आमदार राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की अरे कोण म्हणतंय देत नाही चालत पाहिजे चालत पाहिजे अरे चालत पाहिजे चालत पाहिजे मराठा भूषण आमदार राजभाऊ राउत तुम आगे बढ़ो सगळ्याला विनंती आहे उभं राहिलेल्यांना हे बेमुदती आंदोलन आहे सगळ्यांनी बसून घ्यायचंय सगळेजण या इकडे समोर जिथं जागा आहे तिथं बसून घ्यायचंय सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे जिथं जागा आहे तिथं बसून घ्यायचं सगळ्यांनी जास्त करून सगळ्याला विनंती आहे की समोर यायचंय समोर सगळ्यांनी खायला ओबीसी मधून मराठा आरक्षण या घेऊन चालायचं